पंतप्रधान मोदींची संकल्पना असलेला हर घर जल आणि हर घर नल, प्रत्येक नागरिकांना पिण्याच्या स्वच्छ पाणी मिळावा या संकल्पनेतून अनेक गावात नळ जोडणी करण्यात आली। मात्र भंडारा शहरात नगर परिषदेद्वारे पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या जलवाहिनी हे थेट नाल्यातून आहे आणि या नाल्यामधून जात असलेल्या जलवाहिनीवर प्रत्यक्ष त्या जलवाहिनीला पंक्चर करून नळ जोडणी करण्यात आलेली आहे। खात रोड परिसरात पाणी पुरवल्या जाते आणि या नळ जोडणीमुळे या नाल्यातील खरं तर हा सांडपाणी वाहून नेणारा मुख्य नाला आहे या परिसरातील आणि या नाल्यातील सांडपाणी त्या जलवाहिनीमध्ये जाऊन तो अशुद्ध पाणी पुरवठा हा नागरिकांना होतो। वारंवार तक्रार येत असते की पाणी पुरवठा हा अशुद्ध आहे, मात्र या मुख्य रस्त्यावर असलेल्या या जलवाहिनी ही नगर परिषदेच्या निदर्शनास आली नाही का, हा एक मुख्य सवाल या नगर परिषदेला आहे। आणि नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा या जलवाहिनीला आतापर्यंत दुरुस्त करण्यात आलेला नाही। या जलवाहिनीमुळे अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे आणि त्या अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे। नागरिकांमध्ये या गोष्टीला धरून कमालीची संताप पाहायला मिळत आहे। तरी आतापर्यंत नगर परिषदेने या नळ जोडणीकडे लक्ष दिलेले नाही आणि याला बंद केलेले नाही। नितीन कुथे, LS मराठी, भंडारा। वास्तविक म्हाडा कॉलनीला होणाऱ्या त्या मुख्य पाईपलाईन मधून जो कनेक्शन आहे या 4-5 वर्षापूर्वी देण्यात आलेला आहे, त्यामध्ये सध्या तरी आमच्या निदर्शन पंक्चर झाल्याचं दिसून येत नाही। म्हणजे कोणतेही त्याच्यामध्ये पाण्याचं असं कंटॅमिनेशन होत नाही। तरी पण आम्ही प्रिकॉशन म्हणून त्या ठिकाणी त्यांना 10 दिवसात ते तात्काळ ते बंद करून ते जे मेन पाईपलाईन आहे ते कोणीही पंक्चर करणार नाही यासाठी याबाबत निर्देश दिलेले आहे। आणि जिथं कुठे असेल मी जनतेला आवाहन करतो की ते आम्ही सर्व पावसाळ्यापूर्वी हे सगळे जे मुख्य पाईपलाईन आहे त्याला अशा पद्धतीने छोटे कनेक्शन दिले असतील ते आम्ही बंद करणार आहोत।